सर्व विद्यार्थी व पालकांना नमस्कार। मी मार्कंड एज्युकेशनचा संचालक काशीनाथ घटमार आहे। काल MBBS, BMS, BHMS व फिजिओथेरपी याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत। आज हजारो विद्यार्थी असे आहेत जे कमी मार्क पडल्याअभावी, नीटमध्ये कमी स्कोअर असल्याअभावी नीटचा काउन्सिलिंग फॉर्म भरत नाहीत। या विद्यार्थ्यांना कमी मार्क असल्याअभावी काही असे विद्यार्थी विचार करतात की बाबा आपल्याला कॉलेज मिळणार नाही, आपल्याला कॉलेज आपल्या क्वालिफाईड आपण नसतो, या हेतूनं काय करतात फॉर्म भरत नाहीत। परंतु आपल्याला कळकळीची विनंती आहे, काउन्सिलिंग फॉर्म हे सर्वांनी भरावं, जेणेकरून आपल्याला मापाप्रमाणपर्यंत एखादी तरी गव्हर्नमेंटची सीट आपल्याला उपलब्ध होईल। आपल्याला ज्या विद्यार्थी नीटमध्ये कमी मार्क पडले, जवळपास 200च्या वरती, 170ला क्वालिफाय 150ला क्वालिफाईड असतो, 170 180 पडले तरीही तो याच्यापर्यंत महाराष्ट्र स्टेटमध्ये ऑल इंडिया याच्यामध्ये ऑल इंडिया असो की महाराष्ट्र स्टेट असो मापाप्रमाणपर्यंत जाऊ शकतो। तर ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी 23 तारखेच्या आत नोंदणी करावी। शेवटची अक्षरशः 23 तारीख आहे आणि जवळपास 90% विद्यार्थी असे आहेत जे कमी मार्क पडल्याअभावी फॉर्म भरत नाहीत, काउन्सिलिंग फॉर्म भरत नाहीत। आपल्याला परत विनंती करतो की आपण काउन्सिलिंग फॉर्म भरावं। ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग फॉर्म भरत असेल त्यांनी आवश्यक संपर्क साधा, आम्ही त्यांना काउन्सिलिंग फॉर्म भरून देऊ। आज जिल्हा पातळीवर जवळपास 5 ते 6 हजार रुपये काउन्सिलिंग फॉर्मची प्रोसेस फीस घेत आहेत। आमच्या इथे काउन्सिलिंग प्रोसेस फीस केवळ नाममात्र असतील। तर आपण अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा किंवा आमच्या दिलेल्या लिंकमध्ये संपर्क कार्यालय आहेत, त्याचे संपर्क साधून आपले आवश्यक काउन्सिलिंग फॉर्म भरावं। नीट हा BMS, BHMS, नर्सिंग या व्यतिरिक्त असे किती आहेत जे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहतात, त्यांना आपण एक प्रयत्न म्हणून मापाप्रमाणपर्यंत नेत आहोत। तर आवश्यक संपर्क साधा। धन्यवाद।